नमस्कार. वैजापूर टाइम्स न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. पाहूया घडामोडी आजच्या बातमीपत्रात. तत्पूर्वी चॅनलमध्ये नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी करुणा निकेतन शाळा वैजापूर येथे ईव्हीएम संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. तहसीलदार सुनील सावंत यांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट वापर, मॉकपोल, मतदान प्रक्रिया व सुरक्षितता याबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षणातील सूचनांचे काटेकोर पालन केल्यास निवडणूक यशस्वीपणे पार पडेल असे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अरुण जराड यांनी दिला. यावेळी एस जी रावते, ज्ञानोबा जायभाये, हेमंत ओशीर, मनीष देवेकर, प्रदीप दुशिंग, विष्णू बिरेवाड, ज्ञानेश्वर वाळुंज, आर डी साठी, सचिन गायकवाड, प्रवीण गायकवाड, नामदेव वसाळे, अमोल निकडे, नितीन महापोरे, छायाचित्रकार शांताराम मकर यांच्यासह प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैजापूर नगर परिषदेच्या 5 विषय समित्यांच्या सभापती पदांची निवड शुक्रवारी फुलेशाह आंबेडकर सभागृहात झालेल्या विशेष सभेत बिनविरोध पार पडली. मुख्याधिकारी भागवत बिखोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत भाजपकडे 3 तर शिवसेनेकडे 2 समित्यांचे सभापतीपद आले. शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक समिती सभापतीपदी बाबासाहेब पुतळे शिवसेना, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती सय्यद अमीर अली शिवसेना, पाणी पुरवठा समिती सभापती दशरथ बनकर भाजप, नियोजन समिती सभापती राजेश गायकवाड भाजप, महिला व बाल कल्याण समिती सभापती संगीता राजपूत भाजप यांची निवड झाली आहे. सभेला नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी, उपनगराध्यक्ष रियाज शेख तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. वैजापूर शहरात सामाजिक व महिला सक्षमीकरण तसेच असाध्य आजाराविषयी जनजागृती करणाऱ्या प्रेरणा सामाजिक संस्थेची तपासणी शुक्रवारी छत्तीसगड येथून आलेल्या पथकाने केली आहे. संस्थेच्या उपक्रमांची माहिती घेऊन कामकाजाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते धनरामसिंह राजपूत यांच्यासह साईनाथ बारकळ, विशाल पडवळ, संजय हिंदोळे, मयूर ठोंबरे, सचिन शिंदे, सुजाता हेंबाडे व सविता जाधव आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. वैजापुरात हिंदी चादर रथयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत. श्री गुरु तेग बहादूर साहेबाजी यांच्या 350व्या शहीदी समागम निमित्त नांदेड येथे होणाऱ्या समागम कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर काढण्यात आलेल्या हिंदी चादर माहिती रथयात्रेचे वैजापुरात आगमन झाले. गुरुद्वारासमोर शहरातील शीख, पंजाबी व सिंधी बांधवांनी रथयात्रेचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी गुरु नानकजींचे पूजन, भजन व अरदास पठण करण्यात आले. रथयात्रेद्वारे गुरु तेग बहादूर साहेबाजी यांच्या कार्य व त्यागाची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून दिली जात आहे. वैजापूर बस आगारात चालक दिन साजरा. वैजापूर येथील बस आगारात शनिवारी तारीख 24 रोजी चालक दिन साजरा करण्यात आला. यावेळी बस चालविताना अति आत्मविश्वास व उतावीळपणा टाळावा, मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक हा विचार लक्षात ठेवून सुरक्षित वाहन चालवावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमास आगार प्रमुख किरण धर्मटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. विना अपघात बस चालवणारे व जास्त भाडे संकलन करणाऱ्या चालकांचा यावेळी गौरव करण्यात आला. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त वैजापूर बस आगारात मतदार प्रतिज्ञा. वैजापूर शहरात राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधत येथील एस.टी बस आगारात चालक, वाहक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निर्भय व निपक्षपातीपणे मतदान करण्याची प्रतिज्ञा केली आहे. आगार प्रमुख किरण धर्मटे यांच्यासह अध्यक्षतेखाली कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा देण्यात आली आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलतर्फे भारतीय प्राचीन संस्कृती व सामाजिक मूल्यांचा ठेवा जपणारा हळदी कुंकू कार्यक्रम शनिवारी उत्साहात पार पडला. यावेळी पारंपरिक वस्तू, ग्रामीण जीवनशैली दर्शवणारे साहित्य व जुने अवजारे यांचे प्रदर्शन भरवण्यात आले. तसेच महिलांना वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले. शहरातील विविध भागातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कार्यक्रमाचे कौतुक केले. या बातमीसोबतच आजचे बातमीपत्र समाप्त. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा वैजापूर टाइम्स.